समोर मी एक तेल यूज करणार आहे, ते पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा. त्याने केसाची वाढ होईल, केसामध्ये डॅन्ड्रफ होणार नाही आणि अगदी दाट आणि घनघोर केस असे वाढ. हाय, नमस्कार, मी भारती. माझ्या हेअर केअर चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, मी आज कोणताही जुळा व्हिडिओ घेऊन आलेली नाही आहे, कोणतीही हेअरस्टाईल घेऊन आलेली नाही आहे. तर तुमच्या समोर मी एक तेल यूज करणार आहे, ते पण तुम्ही एकदा ट्राय करून बघा. त्याने केसाची वाढ होईल, केसामध्ये डॅन्ड्रफ होणार नाही आणि अगदी दाट आणि घनघोर केस असे वाढत राहतील. तर बघा, माझे केस एवढे लंबे आणि लांब लचक आहेत. तर मी तो तेल यूज करत आली आहे. तर तुम्ही बी एकदा एकदा हप्त्यातून 2दा तो तेल यूज करायचा आहे आणि बनवायचा आहे. ताई म्हणतात माझे केस वाढत नाही, माझ्या केसामध्ये डॅन्ड्रफ आहे आणि मी खूप दिवसापासून पार्लरच्या आपण जे ट्राय करतो, केस काढतो आणि पार्लरच्या हिशोबाने आपण जे प्रोसेस करतो तर ते करू नका. कारण पार्लरमध्ये गेल्याच्या नंतर कोणाचे पण हाताने आपण जसे केस काढतो तर त्याच्याने आपली वाढ हटून जाते. तर बघा, आपल्या घरच्या घरी हाच उपाय करायचा, जेणेकरून आपले केस लांब आणि दाट आणि घनघोर असे झाले पाहिजे. तर चला मग आता आपण त्या रेमेडीला सुरुवात करूया. चला मग आता आपण कढीपत्त्याचा पाला तोडून घेऊया. तर बघा, हे जे आहे गोडनिंबाचं झाड आहे. तर गोडनिंबाच्या झाडाचा आपल्याला कढीपत्ता जे आपण कढीमध्ये वापरतो ते आपल्याला तोडून घ्यायचा आहे. तर इथं आपण कढीपत्ता तोडून घेत आहोत आणि आपल्याला जेवढा केसानुसार आपल्याला लागत आहे तेवढा. आणि जर तुमच्याकडे कढीपत्त्याचं झाड नाही असेल तर तुम्ही जास्तच तोडून घेऊ शकता आणि त्यांना बरोबर आपण वाळवून आणि आपण एका पन्नीमध्ये बांधून ठेवू शकता. तर बघा, माझ्या घरीच हे आता ह्या पाला कढीपत्त्याचं असं झाड आहे, काढून मी तोडून घेवायचा. घेतलं. आणि जे आता जेवढा आपण इथं तोडून तोडलाय आपण घेतलेल्या केसानुसार कढीपत्त्याचा तेवढा आपल्याला हा पाला पाला काढून काढून घेत घ्यायचा आहोत. आहे एका आणि वाटीत. पाला काढून घेतल्याच्या नंतर एका वाटीमध्ये आपल्याला करून घ्यायचा. एका वाटीत आपण जमा करून घेत आहोत, जेणेकरून आपल्याला बघा केसांना, आपले जेवढे केस आहे तेवढ्या केसांना आपल्याला पुरला पाहिजे. आणि बघा, जर उरलेला जो तेल राहील तो आपण 2 दिवसाच्या नंतर यूज केला तर तरी चालतो. केसानुसार तर आपल्याला बघा, हा इथं पाला मी काढून पूर्ण जे घ्यायचा आहे. जेवढे कढीपत्त्याचा आपले पाला लहान आणलाय केस, तो तोडून लहान घेत आहे. मोठे जेवढे तर साईज आपल्या तुमचे केसाचे जी जेवढा आपल्याला लागत आहे कढीपत्त्याचं तेवढा आपला झाड पाला तुमच्याकडे नसेल तर घ्यायचा आहे. तुम्ही तर मी एवढा जास्तीचा पाला पाला घेतला आणून आहे आणि वाळवून पन्नीमध्ये भरू शकता. माझ्या पण केसानुसार. तुम्ही फ्रीजमध्ये कधीही नको ठेवा, कारण फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याच्यातलं पूर्ण हे जाऊ शकतो. तर पूर्ण तुम्ही पन्नीमध्ये बांधून ठेवा आणि पन्नीतला जो पाला आहे वाळवून आणि तो चांगला राहतो. तर बघा, असे केस होतात दाट आणि घनघोर केस. तर मी इथं कढीपत्ता काढून घेतलेला आहे. तर इथं बघा, आपण कढई घेतली. कढई गरम होऊ द्यायची आहे. हलकीशी आपण इथं कढई गरम होऊ देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण इथं टाकणार आहोत तेल. तर याच्यामध्ये आपण इथं घेतलं आहे तेल आणि हा तेल आपण इथं ओतून घेऊ. तर बघा, इथं तेल घेतलं आणि त्याच्यानंतर मग थोडंसं आपल्याला हलकंसं तेल गरम होऊ द्यायचं आहे. आणि जास्त जर गरम झालं तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. जसं आपण कढीला तडका देतो त्याच टाईप आपल्याला इथं पाला तो जो आहे चांगलं तळून घ्यायचा आहे. तर बघा, इथं आपण कढईला चांगलं गरम करून घेऊ आणि त्याच्यानंतर जो तेल टाकला आहे त्यांना पण आपल्याला गरम होऊ द्यायचा आहे. खूप जास्त पण गरम नाही, अंगावर उडायला नको. तर बघा, इथं आपण तेल गरम होऊ देत आहोत. त्याच्यानंतर अगदी एक पत्ता आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि जो आपला पत्ता जर वाटला आपल्याला तो गरम झालेला आहे, त्याच्यानंतर आपल्याला थोडा थोडा इथं पाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये. तर आपल्याला कमी आचेवरच आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा, आपण इथं कमी आचेवरच आपण इथं पाला जो आहे ते तळून घेत आहोत. आणि पूर्ण जो पाला आहे जसं आपण कढीमध्ये टाकतो तसंच आपल्याला जो जळापर्यंत आपण इथं आपल्याला पूर्ण जो रस आहे याचा कढीपत्त्याचा पूर्ण तेलामध्ये उतरायला हवा. तर आपल्याला असंच कढीपत्ता इथं शिजवून घ्यायचा आहे. आणि कमी जर आपल्याला वाटत आहे की आपण हा पाला जो आहे आपल्या अंगावर तडतड उडत आहे तर आपण इथं गॅस बंद करून घ्यायची आहे आणि कमी याच्यावरच आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे. कमी याच्यामध्ये आपला पाल्याचा अर्क पण उतरतो. तर बघा, इथं आपण जर कमी जर वाटत आहे आपल्याला
आस तर आपण पुन्हा पेटवून घ्यायची आणि पुन्हा त्याच्यावर भाजून घ्यायचं. तेलामध्ये कढीपत्ता जो आहे तो भाजून घ्यायचा. तर बघा तुम्हाला हा जो एकदाच केल्याने तुम्हाला आराम मिळणार नाही. तर याच्यासाठी आपल्याला 4 महिने किंवा 6 महिने पण लागू शकतो. कोणाकोणाला तर महिना पण लागू शकतो आणि जर डेली जर तुम्ही करत राहिल्या तर काही दिवसातच फरक जाणवतो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर पूर्ण इथं पाला आपला जो जळलेला आहे, जळत आहे, तर तसंच आपल्याला जळू द्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला इथं जळू द्यायचा आहे पाला. आणि जर आपल्याला पूर्ण जळल्याच्या नंतर जो आपल्याला वाटत आहे का पाला शिजला आहे, तर आपल्याला गॅस बंद करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर 10 मिनिटापर्यंत आपल्याला इथं थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला एक फडकं घ्यायचं आहे, जेणेकरून तो फडक्यामधून आपल्याला तेल जो आहे तो गळायला हवा, असं आपल्याला कापड घ्यायचं आहे. तर बघा इथं आपण थंड करून घेत आहोत. त्याच्यानंतर फडकं घेतलं आणि फडक्यामध्ये जे आहे आपल्याला इथं पूर्ण जे आपलं जे पाला आहे, जिथून आपल्या पाला जो आहे, जो पाला आपल्याला रुमाल किंवा तुमच्याकडे पतलंसं काही पण पालं असेल त्याच्यामधून आपल्याला गाडून टाकायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने वाटीमध्ये इथं आपण पाला टाकून घेत आहोत. जो तेलातला आपण पाला तळून घेतला आहे पूर्ण. आणि त्याच्यानंतर आता आपण एकत्र करून आणि बघा हा जो रस आहे आपण तो इथं पिळून घेऊ. तर हे बघा असं आपण पिळताना बघा जो गोडनिंबाच्या पाल्याचा अर्क जो आहे तो पूर्ण तेलामध्ये उतरलेला आहे. तर असाच अर्क आपल्या तेलामध्ये उतरायला हवा. ह्याच पद्धतीने पूर्ण शिजू द्यायचा आहे. जो पाल्याचा अर्क आहे तो तेलामध्ये उतरायला हवा. चांगलं पिळून घ्यायचं आहे. आता बघा आपण दोनही साईडनं केस करून घेऊ आणि दोनही साईडनं एक भाग ह्या समोर, एक भाग त्या समोर आणि तेल लावून घेऊ. तर बघा हा जो तेल आहे दोनही हाताने घ्यायचा आणि घासून घ्यायचा आणि दोघांनाही भागांना आपल्याला लावून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आता दोन साईडनं दोन आपण असे भाग करून घ्यायचे आहेत आणि केसांना तेल लावून घ्यायचं आहे. तर बघा सगळ्यात अगोदर असे दोन भाग करून घेतले आणि बघा असं तेल लावून घ्यायचं आहे. तर बघा डोक्याला आपण जर तेल लावलं तर मस्त आणि शांत वाटते. मला तर खूप चांगलं वाटते. तुम्ही पण ट्राय करून बघा. डोकं एकदम शांत होते. तर मी हा हप्त्यातून 2 वेळा तेल यूज करते. तारूवरून खालपर्यंत आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे केसाला. आता आपल्या पूर्ण केसाला तेल लावून झाल्याच्या नंतर बघा कधी बी केस करायचे नाही आणि जुळा बांधून ठेवून द्यायचे, नाहीतर वेणी घालायची आहे. तर बघा मी पूर्ण केसाचा जुळा बांधून ठेवत आहे. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बाय.